आता आम्ही अलिबागला जाऊन आलो थोडं फास्ट. कुणाल काय तुझ्या हातात? कुणाल सांग ना. माझ्या मम्मीने दिलेले लाडू उठ. माझ्या मम्मीने दिलेले लाडू आहे. दाखव लालू. मम्मीने लालू दिलेत त्याला. माझ्या मम्मीने दिलेले लाडू आहे. हा? माझ्या मम्मीने दिलेले लाडू आहे. लालू आहेत. ना नको देऊ दा. टिकटॉक एकदा मला बोलत होते. टिकटॉक काय ती आपल्या अलिबागच्या त्या ताळ्यावर जाऊन आलेली. मी तिला बोलत होतो कुठं जाऊन आली साहेब. मी नाही थांबणार. मी थांबणारच नाही. मी नाही थांबणार. हे माझ्या मम्मीने दिलेल्या लाडू आहे. सर माझ्या मम्मीने दिलेले लाडू आहे. दीपाताईने आज काहीतरी. दीपाताई आली नव्हती 5-6 दिवस. नाही 5-6 दिवस नाही 4 दिवस ना. 4 दिवस. त्याचा आल्यानंतर दीपाताईने घर को इधर उधर कर दिया सब. आता आम्ही मस्त अलिबागला जाऊन आलो आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं की जेव्हा तुम्ही शिफ्ट होणार आहात तेव्हा या घरातल्या सामानाचं काय करणार आहात. तर आम्ही या घरातलं सामान 1 बाय 1 देणार आहोत. आमच्याकडे बरेच जणांनी आधीच सगळं बुक केलं आहे, पण बऱ्यापैकी सामान आम्ही या घरातलं जे आहे ते देणार आहोत. तेव्हा मी सांगेन, माझ्या ब्लॉगमध्ये पण सांगेन, कारण सगळ्या वस्तू चांगल्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आता हा जो टी व्ही आहे हा घेतल्यापासून याचं हे प्लास्टिक पण काढलेलं नाही. आम्ही एक असाच घेऊन ठेवला होता. आम्ही तर टी व्ही बघणार नाही, आम्हाला माहीत होतं. त्याच्यानंतर हे डायनिंग टेबल हे आम्ही चांगलं घेतलं होतं. मी विचार केला होता की आमच्या घरात हे करू, पण आता आमचं एक डिसिजन चेंज झाल्यामुळे याचा पण आम्हाला काही उपयोग नाही. दिस इज ऑलरेडी सोल्ड आउट. कपाट पण सोल्ड आउट. बऱ्याच गोष्टी सोल्ड आउट. तर बऱ्याच गोष्टी आमच्याच ओळखीतल्या लोकांनी आधीच बुक करून ठेवल्यात, कारण त्यांना माहीत होतं की आम्ही अशाच वस्तू घेतल्यात की ज्या म्हणजे चांगल्या आहेत. पण 2 वर्षात माझा प्लॅन होता आधीपासून की 2 ते 3 वर्षात मी घर घेणार आणि घर घेतल्यानंतर मी हे सगळं सेल करणार आणि घरात नवीन घेणार. त्यामुळे यातलं काय माझ्या मम्मीने लाडू दिले. हवे हा लाडवावरतीच आहे अजून. तर त्यामुळे मी नंतर सांगेन की काय काय चांगल्या गोष्टी जर काही सेल आउट करायच्या असतील मला तर त्या मी नक्की सांगेन. काही गोष्टी आधी ज्या बुक झाल्या त्या तर गेल्या, ज्या राहतील त्या मी तुम्हाला नक्की सांगेन. मला खूप सारे DMs आले होते त्यासाठी. आणि कुणालचं परत एकदा वाक्य. कुणाल काय? माझ्या मम्मीने लाडू दिले. त्याच्या मम्मीने लाडू दिले. हां नाही लाडू. नको मला तुझे लाडू. आत्ताच्या घरासाठी मी फर्निचर जे बघते ना, एका ठिकाणी डील झालं होतं बट दॅट गॉट कॅन्सल्ड. तिथनं सगळं येत नाही. त्याच्यामुळे आता घराचं ऑटोमेशन फायनल झालं आहे की आम्ही ऑटोमेशन करतो आहे. त्यानंतर फ्लोरिंग काय करायचं ते फायनल झालं आहे. किचनचं एक व्यक्ती जे काम करतं आहे ते फायनल झाले. सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट फायनल झाल्यात. आता फक्त काही फर्निचर घ्यायचं आहे मला, ते फायनल नाही झालं आहे. काही गोष्टी आम्ही बनवून घेणार आहोत आणि काही गोष्टी मी परचेस करणार आहे. मला एक छान स्टोअर मिळालं आहे जोगेश्वरीमधला, तर मी तिथे जाऊन एक विजिट करेन आणि मला ज्या आवडतात वस्तू त्या मी विकत घेईन असं मी म्हणते. तर आता 22 तारीखला तिथे जायचं आहे, कारण उद्या मला जायचं आहे. भूतम भयमचा प्रीमियर आहे. आमच्या ऑरेंज ज्यूस गँगचा एक मूवी येतो आहे आणि असं जेव्हा आपल्या ओळखीतले कोणीतरी छान असा मूवी करताय तर त्यानंतर असं कळल्यावरती गेलंच पाहिजे. त्याच्यामुळे मी आणि कुणाला आम्ही दोघेही जातो आहे त्या मूवीसाठी, ते मूवी बघायला. म्हणजे त्यांचं प्रीमियर आहे त्यासाठी. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग मी जाऊन जरा फर्निचर वगैरे बघून येईन असा विचार करते आहे. आणि 23 तारीखला तर मी जायला निघेन कोकणात. 23 तारीखपासून मी एक 28-29पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे त्याच्या आधीच आता कसं आहे की आत्ता जरी आम्ही डिसाईड केलं ना की मला ह्या गोष्टी विकायच्या आहेत किंवा ह्या गोष्टी करायच्या, तरी ते आत्ता काढणार नाही. सेंटर टेबल वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी जवळच्या लोकांना माझ्या हव्या आहेत त्या आता मी आधीच देईन. आणि मला वाटतं की सगळं इथे काही फार आम्ही फर्निचर घेतलंच नव्हतं, कारण हा सोफा होता हा ओनरचाच होता. हे जिथे आम्ही आता रेंटवरती राहतोय हा त्यांचाच होता. आतला एक बेड पण त्यांचाच होता. त्यामुळे आम्ही एकच बेड घेतला होता आणि ती कपाट खूप आधी मी रेंटवरती राहायचे तेव्हापासूनचं जे काही होतं ना ते होतं. आणि माझं आणि कुणालचं हे दुसरं घर आहे रेंटवरती आम्ही राहतो. याच्या आधी एक घर होतं तिथे मी अजिबात व्लॉगिंग करायचं नाही, फार छोटं होतं. आम्ही दोघांनी पहिला तिथे आमचा संसार थाटला होता. आणि त्यानंतर मग आम्ही इथे शिफ्ट झालो, कारण तेव्हा जेव्हा आमच्या लग्नाचं सगळं ठरलं त्यानंतर आम्ही एक
व्यवस्थित घरामध्ये सगळ्या गोष्टी सेट केल्या दोघांच्याही. आणि आता आमचं घर फायनली काम सुरू का नाही होत आहे काय माहिती. आता पुढच्या आठवड्यापासून तरी काम सुरू झालं पाहिजे. मी कुणाला म्हटलं की काही करून ते काम सुरू व्हायला पाहिजे. असं नाही आहे की आम्हाला शिफ्ट व्हायची घाई आहे, काही नाही. आम्हाला या घरात खूप छान वाटतं. हे खूप सुंदर घर आहे आणि मला खूप रडायला येईल जेव्हा मी या घरातनं माझ्या घरात जाईन तेव्हा. कारण या घराने आम्हाला खूप काही दिलं आहे आणि खूप पॉझिटिव्ह आहे हे घर जिथे आम्ही आत्ता रेंटवरती राहतो आहे. त्यामुळे अशी काही घाई नाही आहे. मला तर वाटलं तर मी अजून 1 वर्ष इथेच राहीन असं आमचं प्लॅनिंग आहे. काही हे घर सोडायचं आहे पटपट तिकडे जाऊन शिफ्ट व्हायचं आहे असं काही नाही आहे. तर बघूया कधी काय होतं आहे. त्यामुळे आम्हाला इंटेरियरची अशी काही घाई नाही आहे की फास्ट झालं पाहिजे, लवकर तिकडे शिफ्ट झालं पाहिजे असं. पण ते असंच वाटतं की काहीतरी चालू तर होऊ दे, काम तर चालू होऊ दे तिथे. तर ते लवकरात लवकर काम करूया आणि मग बाकीच्या आपण सगळ्याला लागूया. आता मला असं वाटतं की आम्ही दमून आलो आहे भरपूर. आज मी अलिबागला गेले होते. अलिबागला आम्ही जाऊन आलो. मी काही त्या गोष्टी शूट नाही केल्या कारण मला असं आम्ही थोडं मस्त दोघं गप्पा मारत गेलो, छान सगळं तिकडे जाऊन भेटलो आईबाबांना आणि आलो. आता गणपतीची शॉपिंग माझी चालू होईल लवकरच, कारण गणपतीच्या शॉपिंगसाठी मला भरपूर काही घ्यायचं आहे. तर त्याचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील ऑगस्टमध्ये. तर मग आता झोप इलिया जाम नीज इलिया, तर आम्ही दमा निलो. त्याच्यामुळे गुड नाईट सुलुलुलू. या सुलुलुलू आमचा नाही हा, या एक कोणतरी असा पोरगो जो फक्त इंस्टाग्रामवर सुलुलुलू करतो आणि त्याचे फॉलोअर्स जाम झालेत. म्हणून आम्ही पण सुलुलुलू करतो, आमचे वाढतील ना. हेलो शुलुलुलु आप सबका स्वागत करती है हमारे एक नए एपिसोड में. गुड मॉर्निंग गाईज. अनु तर आमची मॉर्निंग अशी असते. आज सकाळी सकाळी आता जिमला आलो. माझा आज अजिबात इच्छा नाही आहे मला काही करण्याची. मला थोडासा आराम करावा असं वाटतं आहे, पण कुणाला काही ऐकणारा नाही आहे, त्यामुळे आम्ही जिमला आलो आहे. इथे झुंबा वगैरे जातो, मी तुम्हाला दाखवते. यो आज माझा आरामाचा दिवस आहे बाबा. आज मी आराम करणार आहे. आज मी काहीच करत नाही आहे, मी फक्त टाइमपास करते. मग काय बोलशील? काय बोलायचं बाबा. हॅलो. त्यांना आज मी दाखवलंय कोण सुलुलुलू बोलतो तो. हॅलो सुलुलुलू. तेवढ्या ह्याच्यावरती त्याचे किती फॉलोअर्स वाढले फक्त हे करून सुलुलुलू. हॅलो गुड मॉर्निंग. खूप जोरदार पाऊस चालू झालाय आणि आम्ही आता स्टुडिओला आलो. मी अशीच आली आहे स्टुडिओला. आत्ता मी रेडी होणार आहे कारण याच्यानंतर मला जायचं आहे भूतम भयम चित्रपटाच्या प्रीमियरसाठी, जे मी तुम्हाला सांगितलं. तर मी रेडी होऊन मी आणि कुणाल नंतर निघू. तर तो व्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळणारच आहे. काय धमाल मस्ती आली आणि मी तुम्हाला नक्की सांगेन की तो मूवी कसा वाटला आणि तुम्ही का बघितला पाहिजे ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये बोलूया. पण या व्लॉगमध्ये मला हेच सांगायचं होतं की जसं आम्ही सारखं आता तुम्हाला ते दाखवलं की ते सुलुलुलू फक्त एवढं बोलून फॉलोवर्स वाढलेले आहेत. असे बरेच प्रोफाईलना हल्ली रँडम मला येत असतात, याच्यामध्ये काही कंटेंटला काही अर्थच नाही आहे, पण तरी पण नंबर ऑफ फॉलोवर्स खूप आहेत. बघा मी फक्त ते 2 ब्लॉगमध्ये मी आणि कुणाल बोललो, पण ते तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं की नाही, म्हणजे अरे हे काय सुलुलुलू आणि तुम्ही पण हसायला लागला त्यावरती किंवा काय. ते काही आयडीज असे असतात ना की ते कुठून ना कुठून तरी तुम्हाला हसवत असतात. भले त्या गोष्टीला त्याला काही अर्थ नसेल किंवा ते काय म्हणतायत त्याला काही अर्थ नसेल, पण आपल्या आयुष्यात कुठून तरी एक हास्य आपल्या चेहऱ्यावरती येत असतं. त्यामुळे सगळ्यांना आपण असं म्हणू शकणार नाही की हे काय हे चुकीचं आहे. सगळेच जर सिरियस झाले आयुष्यात तर मग काय करूचा आपणाक सांगा माका. कोणीतरी असा सुलुलुलू वालो असा कळू ना तेव्हा जाऊन काहीतरी आमच्यासारख्यांका हसा घेताला. त्याच्यामुळे ते काय करतात तर त्यांना करून देत, पण त्या भारी असा. आणि कधीतरी अशा गोष्टी आपण आपल्या आयुष्यात केल्या की आपण काय भारी वाटतं. म्हणजे मी आणि कुणाला असंच कधीतरी काहीतरी रँडम रीलमध्ये बघितलं ना की आम्ही तेच घरी बोलत असतो. सुलुलुलू हे हल्ली आम्ही बोलत होतो. त्याच्या आधी पण असं एक काहीतरी होतं ते पण आम्ही बोलत होतो. तर असं मजा मस्ती करत आयुष्याचा आनंद घेत जगा. पाऊस भरपूर पडतोय, मस्त फिरायला वगैरे जा कुठेतरी. अति रिस्की ठिकाणी नका जाऊ, छान ठिकाणी असं मस्त कुठेतरी फिरायचा प्लॅन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ब्लॉग चालू होतो आणि संपतो, एवढे छोटे ब्लॉग्स होत आहेत. तर त्याला कारण हेच आहे की सध्या आम्ही कुठेच जात नाही आहोत. कामानिमित्त आम्ही एका ठिकाणी अडकलोय. आता बघा उद्या परवा मी निघते. सो परवा निघाल्यानंतर तर मग तुम्हाला भरपूर मोठमोठे व्लॉग्स मी दाखवते. जसं तुम्ही सांगितलं होतं मला प्रदीपच्या लग्नाच्या वेळेला की फार मोठे व्लॉग्स तुझे येऊ दे. केले की नाही मी व्लॉग्स. आता मी जाते मस्त गावी, तर खूप छान छान व्लॉग्स तुम्हाला मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेन. तुम्हाला काय बघायला आवडेल देवबागमध्ये,
तुम्हाला देवबागच्या आसपास किंवा काय कोकणातल्या अशा कुठची गोष्टीबद्दल तुम्हाला क्युरिओसिटी आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्हाला हे बघायचं आहे किंवा याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मग त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. आता कुणालच्या इथे शेती होते अलिबागला, तर तिकडे पण शेतीसाठी जायचा माझा विचार आहे, पण माझ्या पायाला फंगल इन्फेक्शन असल्यामुळे मला त्याची काळजी घ्यायला लागणार. आता ज्या गावामध्ये मी जाते तिथे सुद्धा मस्त शेती होते, पण आता मला काहीतरी मस्त त्याला टाईटली बांधावं लागेल आणि त्यानंतर मला उतरावं लागेल शेतात. तर ते सगळं आपण ब्लॉग्स तर येतच राहतील. सध्यासाठी मला माफ करा, पण तरीसुद्धा तुम्ही विचार करा की तरीसुद्धा मी डेली ब्लॉगिंग सोडलेलं नाही आहे. असं आहे की नाही मी भारी, अशाच भारी भारी ब्लॉग येत राहतले. आपण भेटाया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.